मराठ्यांचे नेते जरांगे पाटील यांनी आता सरकारला 2 महिन्याचा अवधी दिलेला आहे। 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा महाराष्ट्रामध्ये सरकारला अवघड जाईल असा थेट इशाराच ते देतात। आपल्यासोबत संजय शिरसाटे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्हीच आरक्षण देऊ आणि आता जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला वेळ दिलेला आहे, काय म्हणाले या सगळ्याबद्दल? खरं तर मी सकल मराठा समाजाचे या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे। आरक्षण देणार ही घोषणा करणं इथपर्यंत मर्यादित नव्हतं, तर छत्रपती शिवरायांच्या चरणस्पर्श करून घेतलेली शपथ यावर मराठा समाजाने दाखवलेला विश्वास आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांनी जो विश्वास दाखवला त्यामुळं आता खऱ्या अर्थानं जबाबदारी शिंदे साहेबांवर आलेली आहे। आणि म्हणून हे आरक्षण देण्यासाठी जे काही प्रयत्न, जे काही जोमाने प्रयत्न, जे काही स्पीडने करता येईल, डेडलाईन वगैरे हे असे नसतात। 24 डिसेंबरच का, लवकर का नको? आमचा प्रयत्न राहील लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी आणि मग त्यासाठी जितका कमी कालावधी लागता येईल तेवढं आमच्यासाठी सुद्धा ते चांगलं आहे। म्हणून आम्ही डेडलाईनचा हा विचार करत नाही। जर चुकून जर थोडी बहुत पुढं मागं झाली तरी त्याला हरकत नसावी, परंतु आरक्षण हे मिळणारच हे शिंदे साहेबांनी जे काही ठामपणे ठरवलं आहे त्याला सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळं ते आज आपला तिढा हा सुटणार आहेत, या भावनेतून ते आज आनंदी आहेत। नक्कीच, पण जरांगे पाटील म्हणतात की सरकारनं आम्हाला वचन दिलं आहे की सरसकट आम्हाला आरक्षण देणार आहेत आणि तोपर्यंत नोकर भरती सुद्धा करू नका असं सुद्धा त्यांनी सरकारला सुचवलं आहे। हा जो काही पेच निर्माण झाला, कायदेशीर पेच, हा कसा काय दूर होईल आणि यासाठी सरकार किती कटिबद्ध आहे? नाही, यावर सरकार म्हणून आज सगळे निर्णय घेताना सर्व अधिकार जरी शिंदे साहेबांचे असले त्यांच्या सहकार्याशी ते निश्चित चर्चा करतील। दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, कॅबिनेट आहे, त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, परंतु कोणताही निर्णय मराठा समाजाच्या विरोधात जाणार नाही याची ते दक्षता घेतील। नक्की, संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे। संजय राऊत म्हणतात की 31 डिसेंबरपर्यंत सरकार जाणार आहे, म्हणून त्यांनी पुढची तारीख जी आहे ती जरांगे पाटील यांना दिली होती। त्यांना माहीत होतं की आमचं सरकार जाणार आहे। पुन्हा एकदा अशा पद्धतीचा टोला ते शिवसेनेला लगावत आहेत, तुमची प्रतिक्रिया? संजय राऊतच्या स्टेटमेंटला अर्थ नसतो। संजय राऊत हा बकबक करणारा माणूस आहे। सगळ्यात मोठी अडचण काय झाली की आता समाजाला जो काही दिशा भरकटणारं जे काही वक्तव्य हे करत होते समाजांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ती त्यांची जी कोंडी झालेली आहे, 2.5 वर्ष त्यांनी काही केलं नाही। आता हे शिंदेसाहेब एवढं काही काम करतायत हे त्यांची पोटदुखी आहे। 31ला कसलं सरकार जाणार आहे हे तुम्ही गेल्या 1.5 वर्षापासून म्हणतायत, सरकार आज जाईल उद्या जाईल, तुम्ही चिंता त्याची त्यांना नाही आहे। त्याला तळी उचलायची ती उद्धव साहेबाची आणि असलेले आमदार जाऊ नये याच्यासाठी त्यांनी घेतलेली ती भूमिका आहे। तुम्ही याला ह्या आंदोलनाशी याच्याशी काही जोडू नका। ते म्हणतात की विशेष अधिवेशन बोलवल्याशिवाय हा मुद्दा मार्गी लागणार नाही। अरे तो काय तज्ज्ञ आहे का? सरकार विचार करेल ना काय करायचं काय नाही करायचं। जेव्हा जबाबदारी एखादा माणूस घेतो, जेव्हा एखादं सरकार घेतं, त्या टायमाला सरकारची ती भूमिका असली पाहिजे। तुम्हाला का ही अक्कल आली नाही? तुम्ही काय घेतलं नाही अधिवेशन? परंतु यांना काही करायचं नसतं, परंतु दुसऱ्यांच्या घरात आनंद जर साजरा होत असेल, दिवाळी साजरा होत असेल तर त्याची पोटदुखी यांना होते। म्हणून आमच्या सरकार हे कायम टिकणारं आहे, त्याची चिंता करू नका, परंतु तुम्ही कुठे राहणार याचं फक्त दक्षता घ्या। दलाली करणाऱ्यांनी ह्या आरक्षणावर बोलू नये असं माझं स्पष्ट मत आहे। नक्कीच, त्यांनी एक थेट आव्हान सरकारला केलेलं आहे। ज्या पद्धतीनं ईडीनं गुन्हा दाखल केला आहे रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियावर, पत्नीवर पण गुन्हा दाखल झालेला आहे जमीन घोटाळ्या प्रकरणी। संजय राऊत म्हणतात की ज्यावेळी आमचं सरकार येईल या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ऑन कॅमेरा बोलतो असं सुद्धा ते ठणकावून सांगतात। मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय, हा संजय राऊतचा टाईम भरलेला आहे, दिवस भरलेले आहेत, हा लवकरच जेलमध्ये जाईल। याच्यावर जे काही गुन्हे आहेत ना याची यालाही कल्पना आहे, परंतु मी नाही त्यातली। हा जो प्रकार केलेला आहे हा चुकीचा आहे, याला स्वतः जेलमध्ये जाईल आणि 2024च नाही अनेक दिवस जेलमध्ये राहायची तयारी आता संजय राऊतनी करावी असं माझं स्पष्ट मत आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीने ते आरोप करतायत, काय म्हणाले एकंदरीत सरकारला घेरण्याचा असा का प्रयत्न आहे? नाही नाही, त्यांना काय झालेलं आहे की एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाल्याचं दुःख आहे। एक तर तो मराठा समाजाचा आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, प्रस्थापित नाही, बाप दादाचे काही वारसा यांना नाही, त्याच्यामुळे ही पोटदुखी आहे। सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री पदावर बसला आहे
याचा सर्वात मोठं दुःख जर कोणाला झालं असेल तर या लोकांना झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं जरांगे पाटील नेतृत्व करतोय हे काही प्रस्थापिताला दुःख झालेलं आहे. म्हणून हे सगळे आता दुःखाच्या याच्यामध्ये छायाखाली वावरत आहेत. एकमेकाला धरून कुरवाळत रडण्यापेक्षा यांच्याकडे दुसरं काम आता राहिलेलं नाही. रवींद्र धंगेकरांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा आणि धक्कादायक आरोप केला आहे की भाजपचा एक नेता होता, मंत्री होता, जो ससूनच्या डीनना वारंवार फोन करत होता ललित पाटीलसाठी. हे बघा, हे सगळं पोलीस चौकशीमध्ये येईल. आणि कोणीही लोकप्रतिनिधी असेल किंवा मंत्री असेल, जो कोणी याच्यात इन्व्हॉल्व असेल, जो कोणी असेल, तो जेलमध्ये गेला पाहिजे ही माझी भावना आहे. लोकप्रतिनिधी हा लोकांच्या सेवेसाठी निवडून येतो. अशा माफिया बिफियाच्यासाठी तो जर काम करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही माझी सुद्धा स्पष्ट भूमिका आहे. प्रकाश सोळंकेंनी म्हटलं आहे, काल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली, TV 9ला देखील विशेष मुलाखत दिली, तर ते म्हणत आहेत की काही राजकीय लोक आहेत ज्यांना मला संपवायचं होतं आणि त्यासाठी हा हल्ला केला होता. राजकीय लोकांवरती त्यांनी आरोप केले आहेत. अशा पद्धतीचे गंभीर आरोप आहेत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आहे. प्रकाश दादांच्या घरावर जो काही जाळपोळ जी केली, त्याच्या भावाचं घर जे जाळलं, त्यांचं घर जे जाळलं ना, ही राजकीय सूडभावना आहे. याचा मराठा आंदोलनाशी काही संबंध नाही. परंतु चान्स भेटला आहे ना, तर बदला काढा. त्यांच्या दुर्दैवाने घरात कोणी नव्हतं प्रकाश दादा व्यतिरिक्त. त्यामुळं नसता किती मोठा अपघात झाला असता याची कल्पना केली तर अंगावर शहार येतात. एखाद्या नेत्याचा राजकारणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी या आंदोलनाचा फायदा घेऊन जर कोणी घर जाळायचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ती अत्यंत गांभीर्याने घ्यायची घटना आहे. आणि ते मला वाटतं होम मिनिस्टरने घेतलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होते. एक शेवटचा प्रश्न आहे की जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आंदोलन करत आहे, नेमकं बीड आणि त्या भागातलं नेमकं वातावरण कशा पद्धतीचं आहे? तुम्ही पण तिथूनच आमदार आहात. नेमकी सरकारबद्दलची भावना काय? आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं खिंड लढवत होते, उपमुख्यमंत्री असू द्या दोन्ही, ते सुद्धा त्यांची बाजू मांडत होते, पण मुख्यमंत्री मराठा नेता म्हणून आता इस्टॅब्लिश होत आहेत का? आणि देवेंद्र फडणवीस ओबीसींची बाजू घेत आहेत म्हणून ओबीसी नेता म्हणून आता त्यांच्याकडे पाहिलं जात आहे का? बघ, शिंदेसाहेब कधी जातपात तर मानत नाहीत, पण निश्चित ते मराठा समाजाचे असल्यामुळे आणि सर्वसामान्यामधला माणूस मुख्यमंत्री झाल्यामुळं प्रत्येकाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. माझ्यासारख्या माणसाला अपेक्षा आहे, सर्वसामान्य कामगाराला अपेक्षा आहे, सर्वच कुटुंबातल्या लोकांना अपेक्षा आहे. आणि म्हणून हे नेतृत्व आता सर्वांना आपलंसं वाटायला लागलेलं आहे. म्हणून निश्चित मराठा समाजामध्ये त्यांची क्रेज आहेच आहे. कारण की इतर लोकांनी समाजाच्या नावाखाली सर्वसामान्याला फसवलेलं आहे. हा माणूस सर्वसामान्याला बरोबर घेऊन चालतो. मग तो ओबीसी असेल, मराठा समाज असेल, मराठा समाजाचा एक फार मोठा सर्व जो समुदाय आहे तो आता शिंदेसाहेबाच्या बरोबर उभा राहतोय. ओबीसी उभा राहतोय, दलित उभा राहतोय, मुस्लिम उभा राहतोय. म्हणजे सर्व घटक हे शिंदेसाहेबाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. ही पोटदुखी जी आहे ना, ही अनेकाला त्रास देणारी ठरते. आणि हा माणूस वेड्यासारखा काम करतो, काही टाईम टेबल पाहत नाही. हेच आंदोलन पूर्वी का झालं नाही? जाणून बुजून पेटवण्याचा काही लोकांनी जो काही प्रयत्न केला होता त्याला शिंदेसाहेबांनी एक खंबीरपणे त्याला मुकाबला केलेला आहे. आणि मुकाबलाच नाही तर त्या मराठा समाजाचा प्रलंबित असलेला 50 वर्षाचा प्रश्न आज ते निकाली काढतायत. याचा आनंदसुद्धा मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे की आमचा मुख्यमंत्री आम्हाला आरक्षण देणार आहे. ही जी काही त्यांच्याकडे गेलेला मेसेज आहे, मला वाटतं हा महाराष्ट्रासाठी पॉझिटिव्ह मेसेज आहे. अजितदादा फडणवीस ज्या पद्धतीनं काम करत होते त्याबद्दल काय म्हणाल? नाही, ते काम करतायत ना, सहकार्य म्हणून त्यांचं काम. निश्चित त्यांचंही सहकार्य असल्याशिवाय पुढं चालता येत नाही. ही त्रिकोण जो आहे ना, हा त्रिकोण एकमेकाला बरोबर घेऊन चालतो. त्यामुळं निर्णय कोणी घेतला त्याला दुसऱ्याचा ऑब्जेक्शन किंवा असं काही प्रकार नसतो. म्हणून हे जे काही निर्णय घेतात त्यांना हे दोघांना विचारून एक मतानं घेतात. त्यामुळे यांच्यामध्ये कधीही दरी दिसून येत नाही. नसता कोणी एकमेकाचे फोन उचलत नव्हतं, कोण निर्णय घेत होतं माहीत नव्हतं, निर्णय घ्यायचेच नाही हे ठरवलं होतं. ही पद्धत आता नाही. निर्णय आणि त्याची अंमलबजावणी हेच या शिंदे सरकारचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मराठ्यांची दिवाळी गोड होईल असं तुम्ही म्हणाला होतात, पण तुमच्या दिवाळीचं काय? या सगळ्यामुळे कॅबिनेट विस्तार रखडला अशी सुद्धा चर्चा आहे. मंत्र्यांची जे वेटिंग लिस्टवर नेते त्यांची दिवाळी कधी गोड होईल? हे बघा, आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आरक्षणाचा होता.
आणि जेव्हा एखादा सामाजिक प्रश्न उभा राहतो त्या टायमाला स्वतःचा स्वार्थ हा बाजूला ठेवावा लागतो. मला काय मिळेल, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, अरे त्यापेक्षा जो शेतकरी आत्महत्या करतोय, जो शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे, जो शेतकरी लढतोय, त्याला प्रायोरिटी पाहिजे. मला वाटतं ती प्रायोरिटी शिंदे साहेबांनी दिली. आता त्यांची दिवाळी गोड झाली, निश्चित इतरांची सुद्धा दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. ज्या प्रकारे इतरांची दिवाळी गोड होते, निश्चितच सगळ्यांची दिवाळी गोड होईल असं सुद्धा ते म्हणत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.